तर आता ह्या दोघी पण माद्या आपल्या डिलेवरीला आहेत आणि एकदम शांत, म्हणजे असं त्यांना गोंजरायला वगैरे बसावं लागतं, कारण ही आता जी काही गँग आपली आहे आणि ह्या सर्वांना सवय लागलेली असते की आम्ही कधी शेडमध्ये येतो आहे, आम्ही कधी खेळतो त्या पद्धतीनं. तिकडे बघू शकता मुलग्याचं काय चाललं आहे, मुलग्याबरोबर ते स्टॅच्यू बनवून उभे राहिलेत सर्व. तर अशा पद्धतीनं हे मेंढीपालन आहे. पण जर काय मेंढीपालनामध्ये तुम्ही विक्री व्यवस्थापन चुकलं तर मात्र तुम्ही तोट्यामध्ये येता, हे एक मला माहिती आहे. त्याच्यामुळं किती प्रेम करा, किती माया लावा, सगळं काय करा, पण विक्री व्यवस्थापन जर चुकवलं तुम्ही तर मग मात्र हे तोट्यामध्ये जातं, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि घेताना कधी पण बाजारभावापेक्षा जास्त भावाने घेऊ पण नका, कारण काय होतं आपल्याला अंदाज नसतो, आपण नवीन असतो, हौसेपोटी करण्यासाठी जातो, ठीक आहे हौसेपोटी करू, सगळं काय करू, पण ते तोट्यामध्ये येतं. त्याच्यापेक्षा आपलं तुम्ही ज्या पद्धतीनं बाजारभाव चालला आहे त्या पद्धतीनं नियोजन करा आणि त्याच्या पद्धतीनं खरेदीचं जो काय आहे त्या पद्धतीनं करा, खरेदी विक्रीचं त्या पद्धतीनं नियोजन करा. पण जर काय बाजारभावापेक्षा जास्त न खरेदी केली तुम्ही तर विक्री व्यवस्थापनला अडचणी येते, हे 100%. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही गोत्यात येईल किंवा तोट्यामध्ये जाईल. हे असं न होता जर काय चांगल्या पद्धतीनं केलं तर मी सांगतो चांगल्या पद्धतीनं मेंढीपालन. फक्त ज्यांना कोणाला चारा वगैरे काय घ्यायचं असेल तो घेताना मात्र शेतकऱ्याकडनं घ्या, कारण मी ज्या पद्धतीनं शेतकऱ्याकडनं घेतलं आहे ना, एकदम अनुभव एक्सपिरियन्स सांगू शकतो की एक नंबर क्वालिटीचं ते चारा देतात. शेतकरी कुठला कोणताही असू द्या, काही हरकत नसते, पण तो जो काही चारा देतील ना ते एक नंबरचा चारा येतो. तर घेताना चारा तुम्ही ना शेतकऱ्याकडनं घ्या, कोणताही शेतकरी असू द्या, कुठेही असू द्या, त्या शेतकऱ्याकडनं भले 2 रुपये जास्त गेलेत ना तरी परवडतात, कारण त्याची कॉस्टच तेवढी नसते. ज्या पद्धतीनं आपण बाजारातनं घेतो त्या पद्धतीनं हे जर केलं तर 100% मी म्हणतो मेंढीपालनासारखा काय म्हणजे तोटा नाही मेंढीपालनामध्ये. तर तुम्ही त्या पद्धतीनं नियोजन करा. आणि अशा पद्धतीचं जर प्राणी बनत असतील तुमच्याकडं 6-7 महिन्यामध्ये आणि त्यांच्या इकडे आई जर डिलेवरीला असेल तर मला वाटत नाही की ह्याच्यापेक्षा उत्पन्न कुठल्या ह्याच्यामध्ये असेल. फक्त तुम्हाला विक्री व्यवस्थापनचं जर जमलं तरच हे फायदेशीर आहे, नाही तर तुमचं न केलेलं सर्वात उत्तम राहील, कारण ह्याचं विक्री केलं तरच हा फायदा आहे, नाही तर अजिबात फायद्याचं नाही. तर आता खूप सारं कन्फ्युजन आहे. जी जॉब करतायत त्यांना वाटतं की व्यवसाय केला पाहिजे, काही व्यवसाय करतात ते म्हणते तुम्ही जॉबच्या ठिकाणी बरोबर आहे. तर त्याचं कसं होतं की आम्हाला सर्व काय पिकवता येतं, सगळं काय करता येतं, म्हणजे शेती रिलेटेड जो काही व्यवसाय आहे ना सगळं बनवता येतं. म्हणजे फक्त विकायचं कसं एवढं जर कळलं ना तर मी सांगतो ना शेतीसारखा कुठलाच धंदा किंवा कुठलाच व्यवसाय चांगला नाही. पण काय होतं की विकण्याच्या जेव्हा गोष्टी होत्यात, मी नेहमी सांगत असतो तुम्हाला पिकवता येईल, हे सांभाळता येईल, हे करता येईल, सगळं येईल, फक्त तुम्हाला विकताना जर अडचण आली तर ते कवडी मोलाचं जाईल. कालपासून एक कांद्याची रील व्हायरल होते, इंस्टाग्रामवर मी पाहिले. सर्व कांदा विकला तरी -1 रुपया झाला, म्हणजे जे कांद्याचं पैसे येणार होतात तर ते मायनसमध्ये कांद्याचे पैसे गेलेत. मग अशा काही गोष्टी होतात, कारण काय होतं की आपण पिकू सगळं करू, ह्यांना पण हे पण तेच आहे, ह्याचं पण तेच गणित आहे, ह्याला सगळं करता येईल, हे सगळं बनवता येईल, पण विकताना जर चुकलं किंवा विकता जर आलं नाही तर हे कवडी मोल भावानं द्यावं लागतं. हे मी नेहमी सांगत असतो. तसं तुम्ही पण व्यवसाय करायचा की जॉब करायचा, तर मी तर सांगतो सुरुवातीला जेवढा व्यवसायात त्रास होतो तो सर्वात जास्त त्रास हा व्यवसायात होतो. आणि त्याच्यानंतर काय एकदा 5 ते 6 महिने गेले, म्हणजे व्यवसाय 5-6 महिने गेले तर थोडीशी रुटीनवर येता तुम्ही, आणि त्याच्यामध्ये जर 2-4 वर्ष गेला तर मात्र ट्रॅकवर येतं. पण सुरुवातीच्या काळात एवढा बेकार त्रास असतो ना की तुम्हाला कोण उभंच करणार नाही, माहितीच सांगणार नाही, कडलाच कोण घेणार नाही. तुम्ही काय करताय म्हणला ना मी हे करतोय, एखादा म्हणला ना मी मेंढीपालन करतोय, तुम्हाला शेजारीच उभं करणार नाही. कारण काय आहे की व्हॅल्यूच कमी दाखवतात लोक, व्यवसाय म्हणजे व्हॅल्यू कमी. आमच्या लोकांचं एकच आहे की तुम्ही व्यवसाय करायचा नाही, काय नाही, अशा पद्धतीनं. आणि जसं जसं तुम्ही टप्प्याटप्प्याने स्वतःचा अनुभव घेत पुढे जाल ना तेव्हा मात्र तुमचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा तुमच्याकडचं जे असणारं लोकांचं फोकस हा जास्त टार्गेट करतो. पण एक आहे, जसा जसा व्यवसाय वाढतो तसं तसं तुमचं नावही वाढतं आणि जी काही त्या व्यवसायाच्या रिलेटेड लोक असतात त्यांची ओळखही होते आणि तुमचं त्यांच्याबरोबर चांगलं मार्केट पण चांगलं राहतं. पण जेवढा तुमचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करता तेवढीच जळणाऱ्या लोकांचीही संख्या वाढत जाते. तुम्ही समजू नका की मी व्यवसाय केला म्हणजे माझ्या विरुद्ध कोण नसणार, तर व्यवसाय केल्यानंतर तुमच्या विरुद्ध पण खूप सारी लोक असणार आहेत, हे मात्र तेवढंच खरं असतं. पण व्यवसाय का करायचा, तर एक ओळख होती, पैसा चांगला येतो. पण सुरुवातीचा काळ मात्र जो काय आहे तो एकदम खराब असतो.
सुरुवातीच्या काळात जो काही त्रास होतो त्या काळामध्ये लोकांना वाटतं की व्यवसाय न केलेला बरा, त्याच्यापेक्षा नोकरी बरी, असं सुरुवातीच्या काळात वाटतं. पण एकदा काय हे रूटिंगवर आलं तर मात्र त्या पद्धतीनं चालतं. आणि आपल्याला हे सांभाळायला पिकवायला सगळ्या काही गोष्टी येतात, अजिबात येत नाहीत अशा नाही, काय नाही. फक्त आम्हाला विकता कसं यावं ह्या गोष्टीचं जर काय ज्ञान आलं तर हे मेंढीपालन, ह्याला खायला काय घालायचं, ह्याला ठेवायचं कसं, ह्याला सांभाळायचं कसं, हे कोणीच शिकवू नका रे बाबांनो. पण शिकायचं जर असेल तर ह्याला विकायचं कसं एवढंच शिका तुम्ही. ह्याला सांभाळायचं कसं, ह्याला ठेवायचं कसं, ह्याला खायला घालायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील. पण ह्याला विकायचं कसं जर चुकलं ना तुमचं, तर तुम्ही सर्व केलेला आटापिटा जो काय आहे तो सर्व तोट्यामध्ये जाणार आहे. पण त्याच्यामुळं म्हणून सांगतो मी, विकायचं कसं हे तुम्हाला शिकायचं आहे. तुम्ही स्वतःच फिरल्याशिवाय तुम्हाला विकता येणार नाही. मी मस्त सांगेन की अशा ठिकाणी विक, पण ते होणार नाही तुम्हाला. ते करतानासुद्धाही कमी पैसा येणार. त्याच्यापेक्षा काय करायचं, स्वतःचं मार्केट कुठं बनतं आहे का, मला विकता येतं आहे का, ह्या गोष्टीचा अभ्यास करा. मी नेहमी सांगत असतो, कारण मी ह्या सर्व गोष्टी जवळून पाहिल्यात आहे. जर काय हे तुम्ही चांगलं केलं, सगळं काय कराल, मला माहिती आहे शेतकरी हे जीवाच्या पलीकडे हे सांभाळेल, पण ह्याला जीवाच्या पलीकडे सांभाळूनसुद्धा जर काय तुम्हाला विकता नाही आलं तर घातलेला किस्साही खाली होईल. म्हणजे तुम्ही जेवढं खिशातलं पैसे ह्याला घातलेले ना त्याच्यापेक्षाही ते तोट्यामध्ये जाईल. का तर तुम्हाला विकता आलं नाही. म्हणून आपण सांभाळायचं कसं, चारा घालायचा कसा, किंवा ह्यांना ठेवायचं कुठलं, किंवा ह्यांना मेडिसिन कुठल्या द्यायच्या, ह्या सगळ्या गोष्टी विसरून जायचं. फक्त ह्याला ना विकायचं कसं एकच गोष्ट शिकायची. तुम्हाला शिकायचंच आहे ना, तर हे विकायचं कसं ही एक गोष्ट समजली ना, बस सर्व तुमचं मेंढीपालन सक्सेस होईल. ठेवायचं कसं, तर हे उंचीवरच ठेवायचं आहे. चारा काय घालायचं, तर तुम्हाला बारीक मशनीतनं घालायचं आहे. औषध होणार नाही, काय होणार नाही, काय होत नाही. पण जर विकताना चुकलं तर मात्र खूप मोठा तोटा होतो. त्यामुळं विकायचं कसं हे शिका. ह्याच्यामध्ये तोटा येणारच नाही हे मला पण माहिती आहे. फक्त विकता आलं पाहिजे. कारण विकण्याची जी काही प्रक्रिया आहे, काही लोक बाजारात नेऊन विकतील, काही लोक कापून विकतील. कापून तर कमी विकणार मला माहिती आहे, कारण कापून विकणं एवढे कुणाचे डेअरिंग नसते, कारण त्याला एकदम जिगरा कलेजावाला लागतो. कारण ह्यांना कापायचं म्हणजे काय खायची गोष्ट नसते. तर त्या पद्धतीने पण तुम्हाला विकता कसं येईल ह्याचं कमीत कमी तुम्हाला नियोजन करावं लागेल. ते नियोजन का तुमचं सक्सेस झालं तर तुमचं मेंढीपालन सक्सेस झालं. नाहीतर तुम्ही किती मस्त होण्यासारखं बनवा यांना. आता ही सर्व बघा दिसते ते माझ्या पुढ्यात मस्त चांगली येतं सगळं काय. पण जर काय ह्यांना विक्री व्यवस्थापनाचं माझं जर चुकलं तर मात्र हे तोट्यामध्ये जाणार. जसं आता कांद्याची रील व्हायरल होते ना, तशी उद्या माझी रील व्हायरल होणार. का तर तुम्हाला विकता आलं नाही. आणि कधीच करताना दुसऱ्याच्या भरोश्यावरती करायचं नाही हे मी नेहमी सांगतो. कारण काय होतं, तुमचा खांदा किती मजबूत आहे ना, तुम्ही किती त्याला सोसू शकता. म्हणजे जो काय त्रास होणार आहे किंवा तुमच्या काय जे काय तुमच्या अडचणी येणार आहेत त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला किती सहन करता येतात किंवा तुम्ही किती झेलू शकता ह्याच्यावरती हा सगळा डिपेंड असतो. आणि त्याच्यानुसार हे मेंढीपालन होतं. पण मात्र त्याचं नियोजनबद्धता तुम्हाला त्या पद्धतीनंच करावी लागते आणि त्याच्यानुसारच हे सक्सेस होणार आहे. नाहीतर मी मस्त सांगेन की मी ट्रेनिंग घेतलं, हे केलं, ते केलं. तुमच्या ट्रेनिंगला कुत्रं विचारत नाही. ओपन सांगायचं म्हटलं ना तर तुमच्या ट्रेनिंगला कोण विचारत नाही. जर काय तुम्हाला ह्याचं काय करायचं असेल, म्हणजे कर्ज बिर्ज ह्या गोष्टी करायच्या असतील तरच तुम्हाला त्या ट्रेनिंगचा फायदा येतो त्या सर्टिफिकेटचा. पण ह्यांना विकायला जर जमलं नाही तर तुमच्या ट्रेनिंगचं पण काही काम होत नाही. कारण हे विकल्याशिवाय होत पण नाही ना, काय नुसतंच वाढवून काय करायचं. त्यामुळं तुम्ही सर्व काय कराल, मी तर म्हणतो ना शेतकरी सर्व काय कराल, सगळं काय येतं त्यांना, फक्त विकायचं चुकतं त्यामुळं अडचणीत येतो. आणि जर विकायचं चुकलं, आता काही लोक मला म्हणतात की तुम्ही एवढे प्रेमानं सांभाळता मग ह्यांना कापायचं कसं. पर्याय नाही बाबा, व्यवसाय आहे. व्यवसायात तुम्ही प्रेम भावना ह्या सगळ्या गोष्टी करून व्यवसाय होत नसतो. तर व्यवसायात साम दाम दंड भेद हे सगळं वापरून व्यवसाय करायचा असतो, त्याला व्यवसाय म्हणतात. तुम्ही भावनिक आहारी गेला तर तुमचा व्यवसाय होणार नाही. तुम्ही कुठल्याच आहारी जायचं नाही. म्हणजे हे असं कसं, मी ते कसं करू, माझा हा धर्म माझं ते कर्म, त्याला कोण विचारत नाही. तुमच्याकडे पैसा म्हणजेच एक कर्म, पैसा म्हणजेच धर्म, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर त्या पद्धतीनं तुमचं हे नियोजन होईल आणि त्या पद्धतीनं मेंढीपालन चालेल. कारण काय होतं की इथे जेव्हा तुम्ही सुरुवात करता किंवा ह्या मेंढीपालनात उतरता तेव्हा तुमच्याकडे जर काय पैसा नसेल तर तुम्हाला मात्र हे तोट्यामध्येच जातं. कारण सुरुवातीच्या काळात तुम्हाला कोण मदत करत नाही किंवा कोण नाही. त्यामुळे त्या पद्धतीनं नियोजन करून हे मेंढीपालन करा, तरच हे मेंढीपालन सक्सेस होणार आहे. नाही तर उद्या माझं जरी विकायचं चुकलं किंवा मला जरी विकता नाही आलं तर मात्र माझं पण नाव त्याच लिस्टमध्ये येणार आहे की एवढं सगळं आटापिटा करूनसुद्धा ह्याचा शेड तोट्यामध्ये गेला. मागची बॅच आहे ही, म्हणजे माझ्याकडची जी मागच्या बॅचमधली झालेली होती त्यातली ही सर्व जनरेशन आहे.
आणि हा आमचा गोम्या तर तुम्ही बघितलाच असाल सर्वांनी. आणि गोम्याची आई आत्ता पिल्लं देणार आहे, म्हणजे ही गोम्याची आई आहे इकडं. आणि आत्ता तिच्या म्हणजे पिल्लं देण्याचा पिरियड चाललेला आहे. आणि जो आपला विरा आहे त्याची मम्मीसुद्धा आता पिल्लं देण्याच्या तयारीमध्ये. म्हणजे आपण जे काही जनरेशन देतो लोकांना ते त्या पद्धतीनं देतो. आणि गोम्याचा भाव हा पारनेरला दिला होता, त्याचा आता माझ्याकडे व्हिडिओ नाही आहेत, पण तो पण रुद्र जो माझ्याकडे होता तो पण त्या क्वालिटीतला होता. आणि मोहन ज्या साहेबांना दिला आहे त्यांचं काय अजून आपल्याला व्हिडिओ आले नाहीत, तर मी त्यांच्याकडनंही व्हिडिओ मागून घेतो. कारण आपण मोहन पण त्याच कॅटेगरीतला होता आणि हिचा भाऊ होता मोहनची ही बहीण आहे. आणि मोहन पण त्या पद्धतीनं, म्हणजे मी जे काय मेल देतो किंवा हे जे काय बनवतो ना हे त्या पद्धतीनं बनवतो आणि त्यानुसारच देतो. पण ते मारतात एवढं 100%.